आणि यानंतर आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आता 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 20 तारखेपर्यंत खोक्या भोसले पोलीस कोठडीत असणार आहे। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हे दाखल झालेत। याच प्रकरणी आता खोक्या भोसलेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। किती दिवसाचा पीसीआर मागितला होता, किती दिवसाचे पीसीआर देण्यात आलाय, तुम्ही काय युक्तिवाद केला होता? सर, या प्रकरणात 7 दिवसाचा पीसीआर मागितला होता। माननीय न्यायालयाने 7 दिवसाचा पीसीआर दिलेला आहे आणि सतीश भोसलेंना जे काही पीसीआर मागितला होता त्या पीसीआरच्या संदर्भामध्ये मी माननीय न्यायालयाला स्पष्ट सांगितलं की इतर आरोपींचा शोध घेणे हा आरोपी अटक आहे आणि ह्या आरोपीकडून फरार आरोपीचा शोध घेणे हा काही पीसीआरचा ग्राउंडच नाही आहे आणि ज्यांनी हत्यारच वापरलं नाही सतीश भोसले ते हत्यार त्यांच्याकडून जप्त कसं करता येईल ना। त्यामुळे माननीय साहेबांनी कमीत कमी पीसीआर द्यावा मी अशी विनंती केली ती साहेबांना। सतीश भोसले यांना आज कोणत्या गुन्ह्यात जे आहे ते न्यायालयात हजर करण्यात आलं होतं? सतीश भोसले यांना 22च्या गुन्ह्यामध्ये गुन्हा क्रमांक 55/2025 या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती। तुम्ही म्हणजे आरोपीच्या बचावासाठी नेमकं काय युक्तिवाद केला होता? नाही, सतीश भोसले हा पारधी समाजाचा असल्यामुळे सतीश भोसलेवरती खोटा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सतीश भोसले त्या स्पॉटवर नव्हता। सतीश भोसलेंनी त्या जे हे आहेत फिर्यादी आहेत त्यांना ऑलरेडी दवाखान्यामध्ये नेलेलं आहे आणि ढाकणे हॉस्पिटल आहे शिरूरचं, त्या ढाकणे हॉस्पिटलचे CCTV वगैरे जर तपासले तर ते सगळं लक्षात येईल ना। ते तर CCTVमध्ये पूर्ण आलेलं आहे। त्यांनी स्वतः दवाखान्यात नेलेलं आहे आणि स्वतःच्या पुतण्याला पुतणीला आजार म्हणजे गंभीर दुखापत असताना सुद्धा त्यांना न नेता यांना दवाखान्यात नेलेलं आहे। या प्रकरणाची खरी वस्तुस्थिती आहे सर। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोरकर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, शिरूर कासार, बीड।